सो हाय हॅलो फ्रेंड्स. तर आज आपला खूप दिवसांनी ब्लॉग होतो आहे. तर थोडा वेळ लागलाच काही कारणांमुळे. तर ठीक आहे. तर चला मग आज आपला लास्ट डे आहे स्कूलचा, पण माझा आहे श्रीचा, पूजाचाही आहे. तर आज काहीतरी मेनू म्हणून सुरुवात करूया. सकाळीच म्हटलं एक्झाम तर सगळ्यांच्या मुलांचे झाले, त्यामुळे पण ब्लॉग्स काय जमले नाही करायला जास्त, कारण पूजाचा एक्झामचा अभ्यास वगैरे घ्यायचा होता, काही ना काही कारणं असायची त्यामुळे. तर आता एक्झाम कालच झाले, आज लास्टचा पेपर आहे त्यांचा जीकेचा. तर आणि आमची पार्टी आहे स्कूलची श्रीची. तर मग चला मग आज काय स्पेशल केले ते दाखवते मी. सकाळीच ॲक्च्युली व्हिडिओ करायचा होता, तो काही झाला नाही. चला. तर हे बघा, सकाळी उठून मी तयारी केली होती. आपले बटाटेवाडे घेऊन जायचे शाळेमध्ये आमच्या टीचर्सला वगैरे. तर अशी रेडी केली आहे. सकाळी नाश्त्याला उडवून गेले आणि आता हे पीठ वगैरे रेडी आहे. तर आता करून घेते, पटापट तळून घेते. याची काही रेसिपी काही दाखवता आली नाही, पण बटाट्याची भाजी खूप सुंदर झाली आहे असं सांगत होते यांनी, आणि पूजाने खाऊन बघितलं तर आता डबा पॅक करायला घेईन. तर चला मग, पूजा आणि श्री गेले आहेत आंघोळीला. तर चला स्टार्ट करते मी आता. तर असे वड्याची भाजी आणि वडे करून ठेवले आहेत. आता तळायचे बाकी आहेत, ते आता निघताना गरमागरम तळून घेईन. तर शाळेमध्ये आमच्या पार्टी म्हणून एक छोटीशी बाहेर काढणार. तर सकाळीच उठून भरपूर लगबग होती, त्यामुळे ब्लॉग्स काही पूर्ण करता आला नाही. त्यासाठी आता मुलं आता आंघोळीला गेले, त्यांची तयारी करायची आहे. आवाज येत असेल कदाचित बॅकग्राऊंडला त्यांचा. तर चला मग, मी सांगेनच तुम्हाला ब्लॉग्स का मी केले नाही, कारण थोडं घरी पारायण वगैरे मी केलं होतं. तर त्या टायमाला मला ब्लॉग्स पण करता आले नाही. पहिलं पारायण झालं, त्याच्यानंतर पूजाची एक्झाम झाली, तर त्यामुळे तो ब्लॉग म्हणजे करताच आले नाही. सलग घरात कंटिन्यू काही ना काही कामं असायची त्यामुळे. तर चला मग आता तर मी फ्री झाली आहे, तर आपले ब्लॉग्स खरोखर कंटिन्यू होतील. आणि का केलं तेही मी नक्की सांगेन, आणि त्याचं रिझनही सांगेन. तर खरोखर पुढच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही नक्की ऐका, मी त्याचं रिझन देईन का पारायण केलं होतं ते बघ. तर चला मग, आजचा ब्लॉग्स तर आहे आपला मस्तपैकी बटाटेवडे आणि शाळेमधली पार्टी दाखवेन मी तुम्हाला आजची श्रीची. तर चला तयारी करून घेते तिची पण आणि माझी. स्टार्ट. सो आता घालून घेतलंय मस्तपैकी. गोल्डन जरा करणार आहे, जास्त येल्लो ठेवणार नाही आहे. तर जरा मीडियम गॅस ठेवलाय मी, तर व्यवस्थित बेसन जळलं जाईल म्हणून. श्रीचं बघा काय चाललंय, बघा नुसता पाव खातोय जाऊन छान पाव. तर त्याची मजा वेगळीच काहीतरी झाली. आता सुट्टी पडणार आहे, तर त्यात काहीतरी अजूनच डोकं अजून खाता येईल मम्मा मम्मा करत. बघूया मस्तपैकी झाले. सकाळी काही हलवणी खाऊन बघितले, तर लोक म्हणताय चांगले झाले. आता मी शेअर करीन कधीतरी तुम्हाला माझ्या बटाट्याची भाजी कशी मी करते. ती जरा वेगळ्या पद्धतीत असते, थोडं दाखवेन तुम्हाला. प्रत्येकाच्या हाताची चव थोडी वेगळी असते, त्यामुळे टेस्टही फरक पडत असतो. सो छानपैकी रेडी झालो आहे, बॅग भरली आहे मी. श्री पण रेडी झालं आहे. श्री ऐका, हॅलो. तर मी डबे आता भरून घेतला आमचा वड्यांचा. तर पूजा पण तयार झाली आहे, त्याची स्कूल आहे आता, ती पण जाईल, मी पण निघेल. तर चला मग. वडा आवडला का? सांग तरी, चांगला आलाय. मला पाहिजे, डब्याला पाहिजे, खायला पाहिजे, इकडे द्यायचं आहे चालू होतं. म्हटलं नेक्स्ट टाईमला आपण करू, तेव्हा मी दाखवेन. चला मग, आता लेट होतोय, निघते आता मी. बाय बाय बाय. खेळ चालू. चला.
तो श्री तेव्हा स्कूलमध्ये गेलेला, तर हे बघा ह्याला अशी गन मिळाली आहे बघा. आम्ही अनबॉक्सिंग केली नाही अजून, हो ना श्री? तर श्री खूप एक्सायटेड आहे. तो झोपलेला आल्यावर. तर हा बघा फ्रेंडली त्याच्या मल्हारनी दिलंय. तिकडे मम्मी काम करते बघा. सगळ्यांनी पार्टी केलेली, स्टँडअप पार्टी. तर श्री अनबॉक्सिंग करणार आहे. श्री इकडे ये, सांग त्यांना मी अनबॉक्सिंग करते. सांग, कर. इकडून उघडते मी. वरतून सेलोटेप काढलेली आम्ही. तर काढ, इकडून काढ. बघतो इकडं. इकडून आतमधून बघा काढतो आता. दाखव श्री. अरे थांब ना. हे बघा, तर ह्याच्यामध्ये लेझर आहे. ते बघा लेझर आहे. दाखव ना अशी. थांब. हे बघा, आणि लेझर पण येते. हे बघा, मी मागे दाखवून दाखवते. तर जर ही मस्त आहे श्री गाडी. तर जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अँड थँक्यू. बाय बाय. सो संध्याकाळ झाली आहे मस्तपैकी. तर दुपारी मस्तपैकी जेवून झोपून गेलो. तर आता अंड्याची आपली एक मसाला करणार आहे, अंडा मसाला आपला. तर मी वाटण काढलं आहे, कॉमनच आहे आपलं. तर चला मग दाखवते. तर श्रीची आणि पूजाची बाहेर टाईमपास चाललं आहे. पेपर झाल्यामुळे थोडं फ्री करून ठेवलं, म्हणून थोडं टाईमपास करतात. टी व्ही लावून गाडी लावतात. श्री पडला आहे कुठेतरी जाऊन नाही सायकलवरला. दाखवते. दाखव कुठे भूज आला. तिथे भूज आलं ना. कसं काय झालं? सीझर दे मला इथे. सीझर काय घ्यायची? सगळे कटआउट कशाला करतोय बॉक्सला? श्री खराब होणार बॉक्स ते. मग तू गन कशी ठेवणार तुझी? हो, सायकल चालवत होता तू, पडलास तो. मग तू लक्ष ठेवायचं ना. एका जागेवरच बसू दे. आज संध्याकाळी पडलंय, आता 1 तास झाले जाऊन एका जागेवरच आहे. तर चिकू खाऊन टाक श्री. बाय बाय कर. हे असे त्याचे आता करामती चालू होणार आहेत. सुट्ट्या पडल्या शाळेमध्ये, खूपच सगळे मुलांचे तसेच असतात आता. तर चला मग. तर बघितलं श्रीची गंमत काय चालली आहे घरामध्ये. तर आता सुट्ट्या पडल्यात तर असं डोक्याला टेन्शनच आहे. दोघांना घेऊन म्हणजे एकामेकाचं चालूच असतात काय नाही काय. मम्मा कर. आता अंडा बॉईल झालं, गॅस बंद करते, अंडा करत घेते. तोपर्यंत आता भाकरी होईल. तर म्हणायचं उद्देश आहे की दोघांना सांभाळायचं. म्हणजे 2 मुलं असतील घरात तर खरोखर डोक्यात ताप असतो कधी कधी. असं वाटतं कोण कोणाचं ऐकत नाही. मीच बरोबर आहे आणि माझाच ऐक मम्मा, तू कोणाचीच बाजू घेऊ शकत नाही अशातला भाग होतो. तर दिसेलच सुट्ट्यांमध्ये काय काय नवीन होतात. श्री तर आता खूपच काय काय शिकले, बोलायला पण आणि तेवढं करामती करायला पण. तर चला मग. सो आपलं वाटण मी मिक्सरला वाटून घेतलं आहे, आपला मालवणी मसाला. जसे की माझ्या भाकऱ्या झाल्या टमटमीत, बघू शकता एकदम सॉफ्ट, एकदम सॉफ्ट असते. तांदूळ, नाचणी, ज्वारी मिक्स असतात भाकरीला. तर आता तेल गरम होत आहे, तोपर्यंत वाटण याच्यामध्ये घालते.
कांदा काही वेगळा घालणार नाही, कारण आपला वाटपात कांद्याचं पूर्ण वाटण वापरणार आहे, त्यामुळे त्याचीच ग्रेव्ही करेन. चला मग पटापट जेवण करून घेते, कारण मुलं श्री पण चिडचिड करायला लागल्या, भूक लागली त्याला. चला मग. चवीपुरतं मीठ 1 ते 1.5 चमचा घालून घेते. मस्तपैकी आता आपला सुक्का मसाला रेडी आहे. हा व्यवस्थित झालाय. आता पाणी घालून घेते आणि एक छोटासा हलका कट काढून घेते, जेणेकरून पटकन होऊन जाईल. तोपर्यंत माझी अंडी कटिंग करून घेते. तोपर्यंत एक कढी एक छानपैकी. जरा भाकरीवर ग्रेव्ही चांगली वाटते ही अशी, मला आवडते. प्लस भात पण केलाय. चला मग. सो अंडी बॉईल करून घेतले व्यवस्थित. तर इथे आता बारीक कढ आला, पण थोडंसं पाणी ॲड केलं आहे. तर चला मग वाटप आता आपलं कढ तर आलं आहे, आणि थोडंसं पाणी ॲड केल्यामुळे आता कढ दिसणार नाही आहे. आता मी घट्ट वाटत होतो म्हणून आता अंडी सोडून घेते पटापट, कारण पूजाला आणि भूक लागली. तर मग एक छान कढी होते. आपला भाकरीवर खायला अंडा कढी रेडी होईल. तर चला मग. सो अंडा कढी रेडी तर होत आहे. तर तोपर्यंत तर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, लाईक करा, प्लीज कमेंट करा. तर चला तर मग आता झालं तर मुलांना जेवण वाटतं आणि पूजाला विचारते कसं झालं आहे म्हणून, आणि तिचे बाबांना यायला थोडं लेट होणार आहे. तर मुलाला जेवायला वाढून घेते आणि मी नंतर जेवेन. चला मग बाय. तर मी आज श्रीला विचारते, पूजा जेवायला स्टार्ट केलं आहे. पूजा म्हणते छान झालं आहे, पण आता श्रीला विचार, श्री कसं झालं आहे सांगा मला. अरे मी भरवते तरी आधी तुला, थांब तरी. पहिलंच कशाला सांगतो, श्रीचं फेवरेट आहे. दाखवते मी त्याला. तुझ्या मस्ती करू नकोस, थांब. शिया कर. कसं झालंय सांग सगळ्यांना. छान आहे, आवडलं. काय बनवलंय मम्माने. मम्मा छान आहे. मम्मा छानच आहे, पण मम्माने काय बनवलंय तुला. मम्मा छान आहे. ओके, आपण काय बनवलंय श्री आज. अंडा कढी. बोल. अंडा कढी. अंडा मसाला, सॉरी अंडा मसाला. काय बनायचं. अंडा मसाला. हां बोल. छान आहे. बघा आली, मस्ती पण झाली आणि जेवण पण चालू आहे. चला मग श्री बाय कर.